नमस्कार. रविकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली याद्वारे आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आपल्या वेबसाईटवरील या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शाळेची माहिती कशी भरायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण ज्यावेळेस आपण वेबसाईट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला असे 3 टॅब दिसतात. त्यामध्ये SSCE हा आपला कोड आहे, स्टेट लेवल संस्कृत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याचा तो शॉर्ट फॉर्म आहे SSCE, तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रमांक 2च्या टॅबमध्ये बघा आपला UDIS नंबर टाकून घ्यायचा आहे, जो काय असेल तो त्या ठिकाणी टाकल्यानंतर आणि या ठिकाणी पासवर्ड म्हणून 1 2 3 4 हा समान पासवर्ड आहे सर्वांसाठी, तो टाकावा आणि लॉग इन म्हणावं. लॉग इन म्हटल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारची एक विंडो या ठिकाणी ओपन होते आणि त्यामध्ये पहिला टॅब आहे तो स्कूल डेटा असा आहे. तर या ठिकाणी बघा स्कूल डेटाला आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं नाव भरून घ्यायचं आहे. आता बघा त्याचं मी सर्वप्रथम मराठी नाव हे या ठिकाणी इंग्रजी नाव हे सर्वप्रथम भरून घेतलेलं आहे की विद्या मंदिर स्कूल सांगली. यामध्ये बघा मी प्रत्येक शब्दाचं आद्याक्षर हे कॅपिटल ठेवलेलं आहे आणि त्यानंतर स्कूल नंतर मला या ठिकाणी समजा कॉमा पाहिजे, तो कॉमा व्यवस्थित टाकलेला आहे, सांगली टाकलेला आहे. त्याचं मराठी नाव या ठिकाणी व्यवस्थित आलं आहे का हे मी पाहिलेलं आहे, कारण असंच नाव माझं निकाल पत्रकावर जर प्रिंट होणार असेल तर याप्रमाणे इथं आपण सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे की आपलं मराठी नाव शाळेचं बरोबर आहे का, आपल्याला अपेक्षित आहे तसंच आहे का हे या ठिकाणी पाहावं. त्यानंतर आपला UDIS नंबर जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. शाळेचा ईमेल ID हा व्यवस्थित टाकावा, म्हणजे उदाहरणार्थ जो काही असेल तो हे या ठिकाणी आपण टाकायचा आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी टाकलं की विद्या मंदिर @gmail.com. बघा तर या ठिकाणी BOID झालेला आहे, त्यामुळे माझा मेल ID चुकला, म्हणून मला हे चेक करायचं की VIDYAMANDIR@gmail.com हे बरोबर आहे का हे चेक करायचं आहे, कारण आपल्या शाळेला पत्र नियोजनाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पाठवायचे असतात तर त्यावेळेस हा मेल ID करेक्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळं विद्यामंदिर @gmail.com बरोबर आहे का, आपण इथं .com म्हणत असताना डॉट दिला आहे का, कॉम व्यवस्थित आला आहे का याकडेही लक्ष द्यावं. त्यानंतर प्रिन्सिपल नेम इन इंग्लिश, अनेक वेळा आपण प्रिन्सिपल्सना त्या ठिकाणी प्रमाणपत्र, सन्मानपत्र, पत्र हे देत असतो, त्यावेळेस त्यांचं नाव बरोबर असावं. उदाहरणार्थ बघा माधवी गणेश पाटील असं या ठिकाणी प्रिन्सिपल नेम आहे, तर मी प्रत्येक ठिकाणी MG आणि P हे कॅपिटल केलेलं आहे. इथंही मराठीमध्ये बघा माधवी गणेश पाटील व्यवस्थित नाव आहे का मराठीमध्ये हे मी पाहून घेतलेलं आहे. तर प्रिन्सिपलचं इंग्रजीमध्ये नाव, मराठीमध्ये नाव बरोबर आहे का याची खात्री आपण करायची आहे. त्यानंतर प्रिन्सिपल फोन नंबर हा या ठिकाणी आपण टाकायचा आहे की त्यांचा जो शालेय कामकाजासाठी जो क्रमांक ते वापरत असतील संपर्कासाठी तो क्रमांक या ठिकाणी टाकावा. त्याच्यानंतर स्कूल फोन नंबर, आपल्या शाळेचा जो लँडलाईन असेल तो या ठिकाणी आपण भरायचा आहे. काही वेळा अनेक शाळांमध्ये लँडलाईन नसतो तर मोबाईल फोनच यूज केला जातो, तर मोबाईल फोन जो आपण शाळेचा परमनंट यूज करत असाल तर तो त्या ठिकाणी टाकावा. किंवा अशा प्रकारची जर सुविधा नसेल तर त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचा नंबर या ठिकाणी टाकू शकता किंवा उपमुख्याध्यापकांचा टाकावा की जेणेकरून 2 क्रमांक संपर्काला असू शकतील. त्यानंतर टीचर्स नेम इन इंग्लिश, आता शिक्षकाचं नाव इंग्रजीमधून या ठिकाणी टाकायचं आहे. व्यवस्थितपणे आपण आपलं नाव स्पेलिंग बरोबर आहे का हे एकदा पाहून घ्यावं. त्याचप्रमाणे ते मराठी नाव पण बरोबर आहे का पाहावं, कारण प्रमाणपत्रावर लिहिण्यासाठी किंवा पत्रामध्ये देण्यासाठी हे नाव महत्त्वाचं असतं, हे नाव चुकू नये याची आपण दक्षता घ्यावी. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी टीचर्स नेम हे आपण पाहून घ्यावेत. प्रिन्सिपल नेमच्या ठिकाणी प्रिन्सिपल नेम असावं आणि टीचर नेमच्या ठिकाणी टीचर नेम असावं. त्यानंतर टीचर फोन नंबर जो संपर्काचा क्रमांक असेल तो या ठिकाणी लिहावा आणि टीचर्स व्हॉट्सअप नंबर जो त्यांचा व्हॉट्सअपचा क्रमांक असेल तो या ठिकाणी आपण द्यायचा आहे. त्यानंतर टीचर ईमेल ID, तर आपला ID सुद्धा या ठिकाणी बरोबर टाकायचा आहे, म्हणजे @gmail.com डॉट व्यवस्थित पडला आहे का आणि तो करेक्ट आहे का हे एकदा आपण व्यवस्थित पाहून घ्यावं, कारण या दोनही मेलवर म्हणजे हे स्कूल मेल असेल किंवा टीचर ईमेल असेल या दोन्हीवरही आपली समान पत्रे जात असतात. त्यानंतर स्कूल मीडियम, यामध्ये आपली शाळा मराठी मीडियम आहे की इंग्रजी मीडियम आहे, जे असेल ते आपण सिलेक्ट करावं मराठी. त्यानंतर स्कूल टाईप 3 प्रकारचे स्कूल टाईप आहेत, फुल्ली गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ॲडेड,
प्रायव्हेट सेल्फ फायनान्स, की ज्या स्वयं अर्थसहाय्यित आहेत, म्हणजे विनाअनुदानित आहेत, कायम विनाअनुदानित आहेत, इंग्लिश मिडियम आहेत, त्या प्रायव्हेट सेल्फ फायनान्स ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, म्हणजे संस्था असणाऱ्या शाळा अनुदानित, त्यांनी गव्हर्नमेंट ॲडेड निघावं. ज्या शाळा गव्हर्नमेंटच्या असतील, जिल्हा परिषद, महानगरपालिका, तर त्यांनी गव्हर्नमेंट म्हणावं. तर या ठिकाणी गव्हर्नमेंट ॲडेड घेतलं. त्याच्यानंतर जर संस्था असेल तर संस्थेचं नाव या ठिकाणी टाकावं. त्यानंतर इथं आपल्याला बघा पोस्टल ॲड्रेस 5 लाईन्समध्ये आपल्याला द्यायचा. आपल्याला हा महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात, की इथं आपला करेक्ट पत्ता टाकणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा असं टाकतो की सांगली, मिरज, सांगली झालं, परंतु नक्की ते पार्सल सांगलीमध्ये कुठं द्यायचं आहे हे निश्चित कळत नाही. त्यामुळे शाळेचं नाव त्या ठिकाणी येणार आहे, शिक्षकांचं नाव येणार आहे, पण इथं देत असताना ते गणेश मंदिराजवळ आहे, राजवाडा या भागामध्ये आहे, गणेश मार्ग त्या ठिकाणी, म्हणजे त्या रस्त्याचं नाव आहे गणेश मार्ग. तर आपला जो रोड असेल शाळेचा वगैरे, किंवा त्या परिसरामध्ये एखादा रोड असेल, त्या रोडचं नाव असावं, प्लॉट नंबर असेल, सर्वे नंबर असेल, जे काही आपल्या शाळेची खूण असेल पत्त्याची, ते सगळं व्यवस्थित डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यावं. त्याचा तालुका अवश्य टाकावा, डिस्ट्रिक्ट टाकावा, आणि पिनकोड टाकायला कुणीही विसरू नये. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जे येणारं पार्सल आहे, क्वेश्चन पेपर्स असतील, रिझल्ट्स असतील, तर ते पिनकोडशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळं पिनकोड हा आपण त्या ठिकाणी खात्री करून भरावा. अनेक वेळा आपण अन्यत्र राहत असतो, तिथला पिनकोड एखाद्या वेळेस बदल असतो, शाळेचा परिसर आहे तो वेगळ्या पिनकोडमध्ये येत असतो. त्यामुळे शाळेमध्ये आपले लेखनिक असतील, मुख्याध्यापक असतील, यांना खात्री करावी आपल्या शाळेचा पिनकोड कोणता आहे, आणि तोच पिनकोड या ठिकाणी आपण द्यायचा आहे. त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट आहे, आपण ज्या जिल्ह्यामध्ये येत असू तो जिल्हा आपण या ठिकाणी निवडायचा आहे, की जेणेकरून आपली जी रँक लागते डिस्ट्रिक्टची, तर ती रँक लागण्यासाठी हा टॅब फार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे टीचिंग टाईप बघा, इथं आपल्याला संस्कृत एंटायर म्हणजे संपूर्ण असेल तर एंटायर निवडावं, संयुक्त असेल तर कंपोजिट निवडावं. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये संस्कृत कोणत्या कोणत्या स्टँडर्डनं शिकवलं जातं, तर 8वी 9वी 10वी असेल तर 8 9 10 करावं, 5वी 6वी 7वी असेल तर 5 6 7 करावं, जे असेल ते या ठिकाणी आपण फक्त 8 9 10 असे डॉट करून भरावेत. ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर इथं सेव्ह हा टॅब आपल्याला दिलेला आहे. या सेव्हला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, तर ही शाळेची पूर्ण माहिती ही सेव्ह होते. आणि इथं प्रिंट हा ऑप्शन आहे, तर या प्रिंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक PDF ओपन होईल. बघा, या PDF मध्ये आपण आत्तापर्यंत जी माहिती भरली ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. बघा, संस्था नेम सांगली शिक्षण प्रसारक मंडळ, त्याचा स्कूल नेम इन इंग्लिश, स्कूल नेम इन मराठी, शाळेचा फोन नंबर, ईमेल ID, शाळेचं मीडियम टाईप, UDIS नंबर, त्यानंतर आपले वर्ग, मुख्याध्यापकांचं मराठी इंग्रजी नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर शिक्षकांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा मेल ID, आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला पोस्टल ॲड्रेस. आणि त्या ठिकाणी खाली एक्झाम्स ज्या असतील, किती विद्यार्थी आपले एकूण आहेत कोणत्या वर्गाला, तर याची माहिती ही आपल्याला येणार आहे. तर आपण इथं हे डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता, किंवा बघा, आणि त्यानंतर प्रिंट हवे असेल तर आपण प्रिंट देखील करू शकता. बघा, आणि डाउनलोड करून आपण हे व्हॉट्सअपला देखील PDF सेंड करू शकता. तर याप्रमाणे हा स्कूल टॅब आहे, हा पहिला टॅब आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शाळेबद्दलची माहिती कशी भरायची याबद्दल सर्व माहिती घेतलेली आहे. तर याप्रमाणे शाळेची माहिती भरलेली असावी. आपल्या व्हिडिओ क्रमांक 2मध्ये आपण आता विद्यार्थ्यांची नावे ही कशा प्रकारे भरावीत, त्यासाठी फील्ड स्टुडंट एक्सेल इम्पोर्ट याचा कसा वापर करावा हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 2मध्ये या व्हिडिओमधील ही सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. नमस्कार.